नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. तमिळनाडूच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे आणि त्याचे पुरावे प्रत्येक प्रसंगातून आता मिळत आहेत. मुख्यमंत्री जोसेफ विजयन यांच्या पक्षानं जो विश्वासदर्शक ठराव मांडला त्याला अपेक्षेपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि तशा अर्थाने अपेक्षित असलेल्या DMK द्रविड मुन्नेत्र कझगम या पक्षाने वॉकआउट करणं पसंत केलं, सभात्याग केला. परिणामी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणं सोपं झालं. आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे की द्रमुक पक्षांचा पाठिंबा आहे, कोणाचा छुपा आहे, कोणाचा उघड आहे. उघड पाठिंबा कोणाचा आहे? AIADMKच्या तब्बल 25 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कारण की 144 आकडा तर प्रत्यक्ष त्यांचा नाही. 120च्या जवळपास स्ट्रेंथ त्यांची असताना 144 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळतो, म्हणजे त्याच्या बाजूनं मतदान होतं. याचा अर्थ असा 24 ते 25 आमदार हे AIADMKचे त्यांच्या बाजूनं गेलेले हे आकडे सांगतायत. म्हणजे AIADMK ह्या पक्षातले मोठ्या प्रमाणात एक गट उठतो आणि तो जोसेफ विजयन यांना पाठिंबा देतो आहे, हे सरळ आकड्यातून दिसते. आणि दुसरीकडून DMKचे सगळे आमदार उठतात आणि सभागृहाच्या बाहेर मतदान न करता निघून जातात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे सगळे जे दलित पक्ष, द्रविड पक्ष आहेत, AIADMK आणि DMK दोघांनीही या सरकारच्या बाजूनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राहायचं ठरवलेलं आहे. मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो की अशी जी एखादी कृती असते, आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये काय पटलं नाही, सभात्याग केला, त्यांनी जरी नसता केला तरी जिंकणार तर हेच होते. मुद्दा तेवढा नाही, वृत्तीचा आहे. 2014ला महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि भाजपला 122 आमदार म्हणजे 122 जागा मिळाल्या होत्या. स्वतःचं बहुमत नव्हतं, त्यांना कोणी पाठिंबा वगैरे दिलेला नव्हता. अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलं. हरिभाऊ बागडे तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस अशाच पद्धतीने गटनेते असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या तेव्हाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती. त्यांनी सभात्याग केला आणि तो जो विश्वासदर्शक ठराव आहे, नेमका आकडाच कळला नाही. आवाजी मतदानाने तो मंजूर झाला. कारण की प्रत्यक्ष वोट डिव्हिजनची वेळच नाही आली मागून घ्यायची. विरोधी पक्षही त्या गोंधळामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर प्रकाश आंबेडकरांनी एक याचिका दाखल केली होती हायकोर्टमध्ये. या सरकारच्या पाठीमागे नेमके आमदार तरी किती आहेत या सगळ्या संदर्भात. मग त्या गडबडीत 2 का 3 महिन्याच्या नंतर शिवसेनेला उपरती झाली की बाहेर राहून काही फायदा नाही, आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. आणि राजीनामे खिशात ठेवून उजळ माथ्याने त्यांचे मंत्री 5 वर्ष त्या मंत्रिमंडळात राहिले. कायमस्वरूपी राजीनामे त्यांच्या खिशात होते, जे बाहेर आलेच नाहीत. मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावाची वेळ नाही आली, कारण की त्यांच्या पाठीशी स्पष्टपेक्षा जास्त बहुमत असल्यामुळे काही मुद्दाच नाही उरला. पण ते सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनी तेव्हा सभात्याग केला होता, म्हणजे त्यांचा त्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा होता. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. शरद पवारांनी निकाल लागायच्या नंतर सगळे निकाले लागलेले नसताना 12 वाजेच्या दरम्यान बिनधास्त जाहीर करून टाकलं होतं की आम्ही या सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, कारण की महाराष्ट्राला पुन्हा निवडणुका परवडणार नाही. मग आता त्या 2014ची गोष्ट ही आता 12 वर्ष होऊन गेलेत. त्याला एक तप ज्याला म्हणतो पूर्ण झालं. आणि प्रत्यक्ष तमिळनाडूमध्ये काय घडलं, महाराष्ट्राची छोटीशी प्रतिकृती म्हणावे असं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला होता आणि विरोधी पक्षात कशाला बसायचं. आणि तेव्हा शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता झाला होता. मला वाटतं रामदास कदम तेव्हा विरोधी पक्ष नेते होते. शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष होता 2 नंबरचा. मग आता इथे काय परिस्थिती आहे तमिळनाडूमध्ये? विरोधी पक्ष नेते असलेले उदयनिधी स्टालिन यांनी परत सनातनच्या संदर्भामध्ये जी घाणेरडं वक्तव्य भर सभागृहात केलेलं आहे, तेव्हा मुख्यमंत्री जोसेफ विजयन शांत बसून राहिले. काँग्रेसचे कुणीही त्याचा निषेध केला नाही. म्हणजे सगळ्यांचा त्याला मूक पाठिंबा असा अर्थ होतो. आणि बरोबर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस मात्र DMKनी सभात्याग करणं पसंत केलं. का नाही? तिथं तुम्ही ठामपणे बसून राहिलेत आणि सिद्ध केलं. आकडे त्यांच्या विरोधामध्ये किती आहेत, बाजूनं किती आहेत हे तर माहीतच झालेलं होतं. तुम्ही जर तिथं उभं राहिला असत आणि प्रत्यक्ष मतदान घडून आणलं असतं तर कळलं असतं आकडे किती येते नेमकी. AIADMKच्या फुटीला
हे आरोप करत होते की भाजपचीच ही खेळी. मी एक वेळ मान्य करतो, माझंही म्हणणं तर्कदृष्ट्या बरोबर आहे, ही भाजपचीच खेळी असणार आहे की AIADMK मधला एक गट फुटायचा आणि त्यांनी या पक्षाला, या जोसेफ विजयन यांच्या पक्षाला, सरकारला पाठिंबा द्यायचा, जेणेकरून काँग्रेसच्या पाठिंब्याची फारशी काही किंमत उरत नाही, गरजही उरत. पॉलिटिक्स म्हणून ते ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं? AIADMK उठला, त्यांच्याकडे निघून गेला त्याचा एक भाग, आणि दुसरीकडून DMKनी सभात्याग केला. सभात्याग न करता ह्यांनी सगळ्यांनी बैठक घेऊन पूर्णपणे जे विरोधातली आघाडी आहे DMK आणि AIADMKची मिळून, जर ते दोन्ही स्वतःला द्रविड पक्ष म्हणून घेतात, तमिळी अस्मितेचे प्रश्न म्हणून घेतात, असं जर असेल तर त्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं. आणि काँग्रेसला उघडं पडायला पाहिजे होतं की काँग्रेस 5 त्यांचे आमदार जेव्हा DMKला सोडून तिकडे गेले, DMKने एवढी मोठी टीका केली, त्यांनी तर निदान उघड निर्णय तरी घेतला ना पाठिंबा द्यायचा. तुम्ही काय केलं? सभात्याग करून काय मिळवलं तुम्ही? म्हणजे जेव्हा उदयनिधी स्टालिन वाटेल ते बोलत होते तेव्हा जोसेफ विजय शांत बसून होते, त्याचा अर्थ आता लागतो. MK स्टालिन यांना ते भेटायला गेले होते. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ असा लागतो की माझ्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव व्यवस्थित पद्धतीनं मंजूर होऊ द्या, तुम्ही सभात्याग करा, जेणेकरून ते सोपं जाईल म्हणून. आता मी जे म्हणतो वेगळं वळण लागतं ते तुम्ही बघा. काँग्रेस, त्याच्यानंतर AIADMK त्यांच्याबरोबर गेलेलं आहे, त्याचा एक गट, आणि DMK यांनी सभात्याग केलेला. कम्युनिस्टांनी तर सरळ सरळ पाठिंबा दिलेला आहे. मग आता त्याच्यामध्ये फक्त एकच आमदार असलेला जो होता भाजपचा, तोच फक्त विरोधी पक्ष म्हणून शिल्लक राहिला. बाकीचे तर सगळेच एका अर्थाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोसेफ विजयन यांच्या पाठीशी आहेत. आता परत ती जुनी परिस्थिती आठवून पहा, आसाममधली परत जुनी परिस्थिती 15 वर्षापूर्वीची बंगालमधली आठवून पहा. भाजपचे जेव्हा 2 आणि 3 आमदार होते त्या विधिमंडळामध्ये, आसाममधले किती मला नेमकी संख्या माहिती नाही, पण किरकोळ होती. आणि बाकीचे सगळे एकीकडे झाले होते. आसामची गोष्ट सांगतो तुम्हाला, AIADF, बद्रुद्दीन आजमल यांचा पक्ष, बाकीचे छोटे मोठे काहीतरी घटक आणि काँग्रेस. ह्याचा फायदा कोणाला मिळाला? भाजपला, की भाजपनी ती रिकामी झालेली जागा भरून काढली. दुसरीकडून काय परिस्थिती? पश्चिम बंगालमध्ये फक्त 3 आमदार होते भाजपचे. सत्ताधारी असलेले ममता, आधीचे विरोधक असलेले डावे, त्याच्या आधीचे काँग्रेसवाले, जे नंतर विरोधी पक्ष नेते आले, हे सगळे गेले, सपाचाट झाले. आणि आता भाजप तिथं सत्ताधारी होऊन बसलेला आहे. जेव्हा कुठल्या एखाद्या निमित्ताने गरज नसताना सगळे, जेव्हा ज्या पद्धतीनं तिथे भाजप खरं तर किरकोळ आहे, तमिळनाडूमध्ये भाजपची दखलही घ्यायला तयार नाही. बाकी प्रत्येकजण बोलताना मात्र भाजपचं, केंद्रातलं मोदी, अमित शहा, त्यांना आम्ही कशी टक्कर देणार, आपल्याकडे तर रंगा बिल्ला अशी भाषा वापरली जाते. त्या रंगा बिल्लाचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिथं काहीच नसताना त्यांची जर एवढी धडकी भरली असेल आणि बाकीचे सगळे एकत्र यायला लागलेत. मी जे कलाटणी देणारा मुद्दा म्हणतो ना, बाकीच्या सगळ्यांनी एकत्र यायची गरज काय होती? जर त्यांना काठावरचं का होईना त्यांचं बहुमत होतं. AIADMK आणि DMKनी एकत्र राहून ठामपणे आहे त्या मुद्द्यावरती विरोधी पक्ष म्हणून आपला जर ठसा उमटवला असता तर लोकांना तुम्ही पर्याय आहे हे दिसलं असतं. नेहमी ही जबाबदारी असते, ज्याची सत्ता गेलेली आहे किंवा जो सत्तेसाठी वाट पाहत उभा आहे त्याला पर्याय म्हणून लोक बघत असतात. त्याचं वर्तन तसं असलं पाहिजे. तुम्ही जर सत्ताधाऱ्यांना मॅनेज होत असाल, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं असाल, तर तुमच्यावरती विरोधक म्हणून विश्वास कसा बसेल? मग विरोधाची जी जागा रिकामी असते ते भाजपसारख्या पक्षांना मिळते आणि त्याच्यानंतर हे मग 5-10 वर्षानंतर बोंबा मारतात. ईडी कशी मॅनेज केली, निवडणूक आयोग कसा मॅनेज केला, सर्वोच्च न्यायालयाच कसं मॅनेज केलं, EVM मध्ये कशी गडबडी आहे, SIR मध्ये कसे गोंधळ आहे, त्याच्यानंतर काय वोटर लिस्ट, वोटर चोरी, काय काय वाटेल ते नंतर बोललं जातं. तमिळनाडूतून हा धडा राजकीय ह्या पक्षांनी घेतला नाही तर उद्या सगळे सत्ताधारी गोटामध्ये आहे, सगळ्यांचेच हितसंबंध एक आहेत. उरलेली जी जागा आहे ती तुम्हाला मोकळी आहे, तुम्ही या आणि ती भरून काढा, असं खुलं आव्हान दिल्यासारखं झालं ते भारतीय जनता पक्षाला. पण हे काही कोणी समजून घ्यायला तयार नाही. प्रत्यक्ष तिथे DMKचा पराभव करून TVK हा पक्ष तिथे निवडून आलेला आहे. पण तसं नसताना म्हणजे ते बाजूला ठेवून सगळे म्हणून टीका कोणावरती करायला लागले? एक आमदार असलेल्या भाजपवरती. याचा अर्थ असा की तुम्ही सगळेच मिळून त्यांना विरोधी समजत आहात, ताकदवान विरोधक समजत आहात. प्रत्यक्ष उद्या सर्वसामान्य जनता तेच करेल आणि मग ते उद्या सक्षम असा विरोधी पक्ष बनतील आणि पुढे चालून ते सत्ताधारी बनतील. नंतर मग बोंबा मारत बसू नका. ईडी,
त्याच्यानंतर निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त स्वतः, IT आणि बाकीच्या सगळ्यावरती. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज